मी सांगली करनाळ रस्त्यावर अशा ठिकाणी उभा आहे ज्या ठिकाणाहून शक्तीपीठ महामार्ग हा रस्ता क्रॉस करून जाणार आहे। मी ज्या ठिकाणी उभा राहिलेलो आहे या ठिकाणावर 2019 आणि 2021 साली या रस्त्यावर जवळपास 10 ते 11 फूट पाणी होतं। म्हणजेच याचा अर्थ असा आहे की हा शक्तीपीठ महामार्ग ज्यावेळी इथून जाईल त्यावेळी किमान 20 फुटाचा भराव या ठिकाणी पडणार आहे। हा भराव किती आहे तर हे पुराचं पसरलेलं पाणी बघता बुधगावच्या दिशेहून हा रस्ता आलेला आहे। म्हणजे बुधगाव पासून माधवनगर, करनाळ, पद्माळ, कदमवाडी, सांगलवाडी आणि मग दानोळी अशा पद्धतीने हा रस्ता जाणार। बुधगाव ते दानोळीचं प्राथमिक आरोग्य केंद्र हे MSRDC न या शक्तीपीठ महामार्गाचं जे रेखांकन दिलेलं आहे त्यावरून काढलेलं अंतर हे 15 किलोमीटर पडते। म्हणजे कृष्णा नदीच्या प्रवाहाच्या विरोधामध्ये या एवढ्या भागामध्ये 15 किलोमीटरचा भराव पडणार आहे। मग महापूर काळामध्ये या भरावाचं पाणी कसं होणार, सांगली शहराचं काय होईल, सांगलवाडीचं काय होईल, कदमवाडीचं काय होईल, मौजे डिग्रज, कसबे डिग्रज, ब्रह्मनाळ, करनाळ, पद्माळ या गावांची अवस्था काय होईल, सांगली शहराची अवस्था काय होईल याचा विचार करा। त्यामुळे शक्तीपीठ महामार्ग हा केवळ ज्यांच्या जमिनी जाणार आहेत त्यांच्याच मुळावर उठलेला नाही, ज्यांचा दुरान्वयही संबंध नाही ते ह्या पूर रेषेमध्ये येणाऱ्या गोरगरीब सर्वसामान्य माणसापासून खेड्यापाड्यातल्या लोकांच्या जीवावर उठणारा हा महामार्ग आहे। ते जरी सांगत असले पिलर उभा करतो तर या ठिकाणी मी ज्या ठिकाणी उभा आहे या ठिकाणी 90 फूट खणल्यानंतर मग कुठेतरी खडक लागतो। म्हणजे एवढं जमिनीच्या खाली पिलर बांधावं लागेल आणि मग वर बांधावं लागेल हे केवळ आणि केवळ अशक्य आहे। कारण कृष्णा खोऱ्यामध्ये हा सगळा परिसर हा काळ्या मातीचा आहे, ब्लॅक सॉइल आहे आणि इथं पक्का मुरुम लागत नाही, घरच नीट बांधता येत नाही। अशा ठिकाणी 15 किलोमीटर लांबीचा पूल होऊ शकेल का? या ठिकाणी कृष्णा नदीतून मी मगाशी सांगितल्या सगळ्या गावांनी आणि त्याच्या पलीकडच्या गावांनी सुद्धा पिण्याच्या पाण्यासाठी, शेतीच्या पाण्यासाठी पाईपलाईन केलेला आहे। त्यांचं काय होईल? आणि महिना महिना जर का पाणी साचून राहिलं तर या जमिनीची अवस्था काय होईल? मी जे वारंवार सांगतोय की या शक्तीपीठ महामार्गामुळे सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातलं ऊसाचं उत्पादन 20% घटणार आहे। कारण काही जमिनी क्षारपड होणार आहेत, काही जमिनी 8 महिने पीक घेता येईल अशा प्रकारची राहणार आहेत आणि त्यामुळं औद्योगिक क्षेत्र या भागातले जे आहे त्यांना धंदा करता येणार नाही, सांगलीतल्या व्यापाऱ्यांची अवस्था वाईट होईल आणि म्हणून या सगळ्यांनी विचार करणं गरजेचं आहे। शक्तीपीठ महामार्गातून 50,000 कोटी रुपये काढायचे आणि ते वाटून घ्यायचं कारस्थान काही मंडळी करायला लागलेत आणि गावागावातली जी काही चिल्ली पिल्ली आहेत त्या चिल्ल्या पिल्ल्यांना त्यातलं काहीतरी 10-20 कोटी मिळतील का काय या आशेनं ते समर्थन करायला लागलेत। माझी सगळ्यांना विनंती आहे त्यांना 10-20 कोटी मिळतील पण आपण आयुष्यातून उठू हे लक्षात घ्या। आपल्याला पिढ्यानपिढ्या इथंच राहायचं आहे आणि इथंच व्यवसाय करायचा आहे, इथंच शेती करायची आहे। काही मूठभर लोकांच्या स्वार्थासाठी आपण बळी पडायचं नाही हा निर्धार कुठेतरी या शक्तीपीठ विरोधामध्ये एक मूठ बांधताना केला पाहिजे। कारण एक लक्षात ठेवा, आता नाही तर कधीच नाही, काळ आपल्याला कधीच माफ करणार नाही जर आपण चूक केली तर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।